उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मंचकावर बसलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेजींचा एक्का। मंचकावर बसलेला आहे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजींचा एक्का, म्हणून मी मारतो माझ्या वतीने छक्का। कारण महायुतीचा विजय आहे पक्का। महायुतीचा विजय आहे पक्का आणि आमच्या सर्वांचा तुम्ही मान राखा। भरून गेला आहे मैदान शिवाजी पार्क, भरून गेलेला आहे मैदान शिवाजी पार्क। मी महायुतीला देतो 150 मार्क। ठाकरे बंधूंना देतो 40 मार्क। ठाकरे बंधूंना देतो 40 मार्क। काँग्रेसला देतो 30 मार्क आणि बाकीचे सगळे आमचे मार्क। तर आजची जी सभा आहे ती सभा का कालची सभा झाली? कालच्या सभेला माणसं होती, पण कालच्या सभेपेक्षा आज मला जास्त माणसं दिसत आहेत। त्या महायुतीच्या सभेला मुंबईतून, सगळ्या वार्डातून, प्रभागातून या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण आलेले आहात। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय एकत्र आल्यामुळे भाजप, शिवसेना आणि आरपीआय लोक म्हणतायत विजय आमचाच आहे। या मुंबईसाठी मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्रजींनी कामं केलेली आहेत, एकनाथ शिंदे साहेबांनी कामं केलेली आहेत। नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला भरपूर पैसा मिळालेला आहे। मेट्रो आहे, लोकलचं डेव्हलपमेंट आहे, रोडचं डेव्हलपमेंट आहे। मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी पक्की घरं बांधण्याची स्कीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। धारावीचं डेव्हलपमेंट, सगळ्या आशिया खंडात सर्वात मोठी असणारी स्लम झोपडपट्टी, त्या ठिकाणी सुद्धा डेव्हलपमेंटचं काम सुरू होत आहे। बिडी चाळी ज्या ठिकाणी 100-120 फुटाचं घर होतं, त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीच्या इमारती उभ्या राहत आहेत। गरीब माणूस जो आहे तो झोपडपट्टीत राहणार आहे, त्या माणसाला पक्का घर देण्याची आमची पक्की स्कीम आहे। मी सांगतो की महायुतीची मुंबईमध्ये येणार आहे सत्ता। महायुतीचीच मुंबईमध्ये येणार आहे सत्ता आणि ठाकरे बंधूंचा उडून जाणार आहे पत्ता। हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत। या तुम्ही एकत्र, या तुम्ही एकत्र। पण ज्या बाळासाहेबांच्या विरोधामध्ये राज ठाकरे साहेब गेले, त्यावेळेला उद्धवजींचा तळफळाट झाला होता। उद्धवजी आमचे चांगले मित्र आहेत, त्यांनी आमच्यासोबत राहायला हवं होतं। 2019 मध्ये सर्वात जास्त जागा बीजेपीच्या आल्या होत्या, त्यानंतर शिवसेनेच्या जागा आल्या होत्या। आपण आमच्या सोबत राहिला असता तर धनुष्यबाण तुमच्याकडे राहिलं असतं, पण धनुष्यबाण आज एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे। तुमच्याकडे आहे फक्त कान आणि आमच्याकडे आहे धनुष्यबाण। तुम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतला नसता तर आम्ही सगळे एकत्र असतो, पण तुम्ही फार लांब निघून गेलात। ज्या काँग्रेस पक्षाचा बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला, त्याच काँग्रेस पक्षासोबत आपण गेलात। देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तुम्ही।
मॅन्डेट जो होता तो मॅन्डेट हाच होता की भाजप शिवसेना मिळून सत्ता स्थापन झाली पाहिजे असाच मॅन्डेट होता. पण तो मॅन्डेट तुम्ही नाकारलात आणि तुम्ही गेलात काँग्रेस पक्षाकडे. एकनाथ शिंदे साहेब खमक्या माणूस होता. 56 आमदारापैकी 40 आमदारांना घेऊन ते देवेंद्रजींकडे आले आणि सरकार आपलं स्थापन झालं. एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणण्याची संधी मिळाली 2.5 वर्ष. आणि लाडक्या बहिणींचा निर्णय आहे, अनेक निर्णय आहे त्या सरकारने घेतले. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आम्ही सर्वजण आम्ही एकत्रित आहोत. मुंबईच्या विकासासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. ज्या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आणि उद्योजकांकडे सत्ता यासाठीच होती की बाबा ठीक आहे आपल्याकडे सत्ता होती, ती सत्ता काढून घ्यायची आहे. या ठिकाणी महापौर आपल्या महायुतीचा बसवायचा आहे आणि त्यासाठी माझा रिपब्लिकन पक्ष भाजप शिवसेनेसोबत आहे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे. माझा दलित बौद्ध समाज जो आहे तो तुमच्या सोबत आहे. बाळासाहेबांनी शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका माझ्या समोर मांडली होती आणि मी त्याला पाठिंबा दिला. आणि 2012च्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र होतो. अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी दिल्लीमध्ये आहे. नरेंद्र मोदी साहेब अत्यंत विकासाच्या दिशेने पुढे चाललेले नेते आहेत. काँग्रेस पक्षाला जे जमलं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलं. आणि देवेंद्रजी पूर्वी म्हणाले होते की मी परत येईन, मी परत येईन आपण म्हणाला होतात, आपण परत आलात. पण मी दिल्लीवरून महाराष्ट्रात मी येणार नाही. मी आहेच आपल्यासोबत. मी दिल्लीमध्ये आहे, आपण इथे आहात. पियुष गोयल साहेब दिल्लीमध्ये आहेत आणि आपण इथं आहात. या ठिकाणी आशिष शेलार साहेब आहेत, रामदास भाई इथं आलेले आहेत. आणि शिवशक्ती भीमशक्ती झाली त्यावेळेला रामदास भाईंनी, रामदास कदम यांनी त्यांच्या कांदिवलीमध्ये एक मोठा मेळावा ठेवला होता शिवशक्ती भीमशक्तीचा. ते शिवसेनेमधले अत्यंत ऍक्टिव्ह नेते आहे. त्यांच्या मनामध्ये फार मोठी तळमळ आहे आणि म्हणून ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. आम्ही साटमजी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते मुंबईचे अध्यक्ष आहेत बीजेपीचे. राहुल शेवाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मंगलप्रभात दोडा साहेब इथं आलेले आहेत. असे अनेक मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित आहेत भाजप शिवसेनेचे. म्हणून मी काही जास्त वेळ घेत नाही. हे सांगण्यासाठी आलेलो आहे की रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीशी आहे. जय भीम आहे माझ्या गाठीशी. मी का राहणार नाही तुमच्या पाठीशी? मी तुमच्या पाठीशी आहे. माझा समाज तुमच्या पाठीशी. Delivering Lodi in 10 minutes. नरेंद्र मोदींच्या विकासासाठी इथं एमएमआरडीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या वतीनं बाबासाहेबांचं मोठं स्मारक होतंय. बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक इंटरनॅशनल लेवलचं होत आहे. 1314 रुपये खर्च करून एवढं मोठं स्मारक कधी काँग्रेसच्या काळामध्ये झालं नाही. काँग्रेसने कधी 26 अली रोडचा विकास केला नाही. काँग्रेस पक्षाने कधी डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनची फक्त एक छोटंसं ऑफिस होतं. मोदी साहेब आल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर बनवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानचा ड्राफ्ट ज्यावेळेला राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना दिला होता तो दिवस नरेंद्र मोदी साहेब आणि सगळा देश संपूर्ण साजरा करत आहे. आणि म्हणून मी आपल्याला हेच सांगतो की या देशाचं बाबासाहेबांचं संविधान बदलणं एवढं सोपं काम नाही. संविधानाला मजबूत करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करत आहेत. या ठिकाणचं देवेंद्रजीचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आहे ते सुद्धा बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या मुंबईला सुंदर बनवण्यासाठी
त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामध्ये माझा पक्षही आम्ही आपल्यासोबत आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि 15 तारीख लक्षात ठेवा. 15 तारखेला कमळ आणि धनुष्यबाण. या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची आण आणि निवडून द्या कमळ आणि धनुष्यबाण. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.